Hallelujah. 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 This is time for God's word. आणि ही बोधवचनाची वेळ आहे प्रियांनो. And at first I give thanks to God that gives us opportunity to share His words to you. देवाला प्रथम मी धन्यवाद देतो कारण देवानं मला ही सुंदर संधी दिलेली आहे त्याचं वचन तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी. So from last 2 Sundays I am telling you about one topic, the power of tongues. आणि मागच्या 2 संडे पासून मी तुम्हाला अन्य भाषेच्या सामर्थ्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. So I want to recall the first 2 points again. आणि मी पहिले 2 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला पुन्हा सांगू इच्छित आहे. Tongues are the gift from the God. आणि अन्य भाषा जे आहे ते देवापासून मिळालेले एक वरदान आहे. And the second is आणि दुसरी गोष्ट speaking in tongues is identify as a believer. आणि अन्य भाषेमध्ये ज्यावेळेला आपण प्रार्थना करतो ते एक असं दर्शवतं की आपण ख्रिस्ताला स्वीकारलेली लोक आहोत. So today I am going to tell you the third point. आणि आज मी तुम्हाला तिसरा मुद्दा शिकवणार आहे. While speaking in tongues, we should glorify to the God. आणि आपण अन्य भाषा बोलण्याद्वारे आपल्या देवाचं गौरव होतं. Hallelujah. हालेलुया. In Acts chapter 10 and verse 46. आणि प्रेषितांची कृत्ये आपण काढूयात आणि 10वा अध्याय And verse 46 says that. आणि 46 वचन काय सांगत आहे वाचूयात. For they were hearing him speaking in tongues and extolling God. Then the Peter declared. कारण त्यांनी त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. Hallelujah. हालेलुया. When the disciples of the Jesus Christ were gathered and they started praying. आणि एका ठिकाणी येशूचे जे शिष्य होते ते एकत्र जमले होते आणि ते अन्य भाषेमध्ये बोलायला त्यांनी सुरुवात केली. And when they start praying, the Holy Spirit gave them gift of speaking in tongues. आणि जेव्हा ते प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली आणि पवित्र आत्म्याने त्यांना अन्य भाषेचं वरदान दिले. The people who were outside of the house started hearing the sound of speaking in tongues. आणि जेही लोक त्या घराच्या बाहेर उभे होते ते लोक ते आवाज ऐकत होते. And after hearing that, they started giving glory to the Jesus Christ. आणि त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांनी येशूचा गौरव केलेला आहे. Hallelujah. हालेलुया. So meaning of this point is, आणि ह्या गोष्टीचा काय अर्थ आहे. when we speak in tongues, आणि जेव्हा कधी आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो we should glorify to our God. आणि आपल्याद्वारे त्या भाषेद्वारे देवाचं गौरव होतं. Hallelujah. हालेलुया. There is so many spiritual gifts in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक वरदान आहेत. And we should give thanks to the God. आणि देवाला आपण धन्यवाद दिला We पाहिजे. should respect about it. आणि या सर्व वरदानांचा आपण आदर देखील केला And we पाहिजे. should glorify it that gives. आणि ह्या वरदानाबद्दल आपण देवाला धन्यवाद देखील दिला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So the fourth point is, आणि चौथा मुद्दा असा आहे. tongue must be used in order with orders. Tongue must be used in prayer with orders. आणि जे अन्य भाषा जी आहे ती प्रार्थनेमध्ये एक ऑर्डर फॉलो करते. In when we see in Bible, 1 Corinthians chapter 14 and verse 40. आणि करिंथरास Chapter 14 and verse 40. 14वा अध्याय. करिंथरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय. This point before that, this point tells that we should speak in tongues in a decent way and in orderly way. आणि या ठिकाणी हे त्या विषयावरती मी तुम्हाला सांगण्या अगोदर आपण अन्य भाषा जी आहे ती योग्य पद्धतीने बोलली पाहिजे. Sometimes some people make fun of tongues. आणि कधी कधी काही लोक काय करतात की या अन्य भाषेवरती चेष्टा करतात. Sometimes they make acting like they are speaking in tongues. आणि कधी कधी काही लोक म्हणजे त्यांना अन्य भाषा येत नाही पण ते ऍक्टिंग करतात. But God's people, पण देवाच्या लोकांना we should respect the tongues. That is the gift that given by the God. आणि देवानं हे जे आपल्याला वरदान दिलेलं आहे या वरदानाचा आपण आदर केला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So the word says that. आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे. But all the things should be done in decently and in order. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. Hallelujah. हालेलुया. So meaning of this point is, आणि ह्या
पॉइंटचा या मुद्द्याचा काय अर्थ आहे When you start speaking in tongues, आणि जेव्हा कधी तुम्ही अन्य भाषा बोलायला सुरुवात करता or you did not have the gift of speaking in tongues, आणि जरी तुम्हाला अन्य भाषेचं वरदान नसेल we should respect it. पण तरीही तुम्ही त्याचा आदर करा. Hallelujah. हालेलुया. So God's people, पण देवाच्या लोकांना tongues is the most powerful gift from the God. आणि अन्य भाषा हे जे वरदान आहे ते देवाकडून मिळालेलं खूप सामर्थ्यशाली असं वरदान आहे That help us to fight in the spiritual warfare. आणि आपल्या आत्मिक युद्धामध्ये हे खूप आपल्याला मदत करतं. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.